नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की व्यंकटेश पेपर वाचत बसलेला असतो आणि मग सावली त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यामुळे व्यंकटेश अगदी मनापासून सावलीचे आभार मानतो. पण त्यावेळी सावली मात्र खाली मान घालून म्हणते की व्यंकटेशजी, मला ना तुमची माफी मागायची आहे. आणि त्यामुळे या व्यंकटेशला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की सावली, काय झालं, काय केलंस तू असं ज्यासाठी तुला माझी माफी मागायची आहे. आणि तेव्हा सावली म्हणते की त्या दिवशी ना सारंगसमोर मला काय बोलावं ते कळलं नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आपल्या दोघांचं लग्न झाले, तुम्ही माझा नवरा आहात. पण मला खरंच त्यावेळी माहीत नव्हतं की माझ्या या एका खोट्यामुळे तुमच्यावर इतकं मोठं संकट येईल, तुम्ही अडचणीत सापडाल. आणि त्यावेळी व्यंकटेश हसून म्हणतो की अगं सावली, हे काय बोलतेस तू, मी असा कोणत्या एवढ्या मोठ्या संकटात सापडलोय. आणि हे बघ, खोटा का असे ना, पण तुझ्यासारख्या इतक्या मोठ्या सुप्रसिद्ध गायिकेचा नवरा होण्याचं भाग्य मला मिळालं, यातच सगळं आलं. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सावलीलाही हसू येतं. आणि मग त्यानंतर हा व्यंकटेश हिम्मत करून सावलीला म्हणतो की सावली, माझ्या मनात ना त्या दिवशीपासून एक प्रश्न आहे आणि आता तू स्वतःहून विषय काढलाय म्हणून तुला विचारावंसं वाटलं, विचारू का गं. आणि त्यावर सावलीही म्हणते की हो विचारा, काय सुरू आहे तुमच्या मनात. आणि त्यावेळी व्यंकटेश तिला स्पष्टपणे विचारतो की तू सारंगला असं खोटं का सांगितलं, कारण सारंग तर दिसायला चांगला दिसतो, तो मनानेही चांगला असेल असं मला वाटतं, मग तुला त्याच्याशी खोटं का बोलावंसं वाटलं. आणि त्यावेळी सावली म्हणते की व्यंकटेशजी, कसं आहे ना, जी माणसं दिसायला चांगली असतात ती माणसं मनाने चांगलीच असतील असं नाही. आणि मग ती व्यंकटेशला तिची सगळी गोष्टच सांगायला सुरुवात करते. ती म्हणू लागते की माझं सारंगवर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. जेव्हापासून मी लग्न करून त्यांच्या घरात गेले होते ना, तेव्हापासूनच मी ठरवलं होतं की जे काही करायचं ते सारंगच्या सुखासाठी आणि या कुटुंबाच्या आनंदासाठी करायचं. मी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्या कुटुंबाच्या सुखापुढे मी दुसऱ्या कशाचाही विचार केला नाही. सारंगचं सुद्धा त्यावेळी माझ्यावर खूप प्रेम होतं. पण मग त्यानंतर आमच्या आयुष्यात एक घटना घडली. माझ्या वहिनी आहेत, अमृता वहिनी, काही कारणामुळे त्यांचं बाळ गेलं आणि त्यांच्या मनावर या गोष्टीचा खूप गंभीर असा परिणाम झाला. परंतु त्यावेळी त्या घरातील लोक ना त्यांच्यावर उपचार करायला तयार होते ना त्यांना समजून घ्यायला. त्यांनी माझ्या अमृता वहिनींना वेडं ठरवलं. आणि म्हणूनच जेव्हा मी त्या वहिनींच्या बाजूने उभी राहिले, यांना जाब विचारला, तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला. आणि इतकंच नाही तर त्यांनी मला घरातून बाहेरही काढलं. आणि सावलीची ही गोष्ट ऐकून व्यंकटेशलाही वाईट वाटतं. पुढे सावली त्याला हेही सांगते की त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे. आणि मग मी सगळं काही सोडून पुन्हा सारंगकडे जायचं ठरवलं. मी पुन्हा एकदा त्या घरी गेले सुद्धा, परंतु त्यांनी ना मला घरात घेतलं ना ते माझ्याशी बोलायला तयार झाले. उलट त्यांनी एका वकिलाकरवी मला घटस्फोटाची नोटीस पाठवली. अहो, त्यांचं बाळ माझ्या पोटात होतं आणि तरीही त्या माणसाने हा असा निर्णय घेतला, यावर माझा ना खरं तर अजूनही विश्वास बसत नाही आहे. पण मी ते सुद्धा सगळं काही सहन केलं आणि मग माझ्या बाळांना जन्म दिला. पण जेव्हा मी माझ्या बाळांना जन्म देत होते ना, तेव्हासुद्धा त्यांच्या घरातील लोकांनी माझ्या पाठीमागे काही गुंड पाठवले. त्या गुंडांनी हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्यावर हल्ला केला. पण मी तेथून कशीबशी बाहेर पडले, पण तरीसुद्धा त्यांनी माझ्या मुलीला पळवलं. त्या दिवशी मी माझ्या मुलीला गमावलं. पण अबीरला काही होऊ नये म्हणून मग मी माझी सगळी ओळख पुसून बेळगावात येऊन राहिले. गेली 8 वर्ष मी माझ्या मुलाला एकटीने वाढवते. तेव्हा कुठे होते हे सारंग, त्यांना तर हे माहितीही नसेल की त्यांनी त्यांच्या मुलीला कायमचं गमावलं आहे. आणि सावलीचं हे सगळं काही बोलणं ऐकून व्यंकटेशच्याही डोळ्यात पाणी येतं. पुढे सावली त्याला हेही सांगते की ज्या दिवशी आपल्या बेळगावमध्ये उत्सव होता ना, त्या दिवशी मी 8 वर्षांनी पहिल्यांदा सारंगला त्या मंदिरात पाहिलं. त्यांना बघून ना माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मला असं वाटलं होतं की ते मला शोधत तिथे आलेत. पण त्यानंतर मी त्यांच्यासोबत त्यांच्या बायकोला बघितलं. ते मला विसरून सगळं काही सोडून खूप पुढे निघून गेले होते. नंतर मला कळलं की त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. ओवी त्यांचीच मुलगी आहे. सारंग मला कधीचेच विसरून गेले होते. म्हणून मग मीही ठरवलं की आता आपणही पुढे जायचं.
पण मग त्यानंतर अचानक तो माणूस त्या दिवशी माझ्या पुन्हा एकदा समोर आला. त्याला माझ्याशी बोलायचं होतं, पण मला ना त्याच्याशी काहीच बोलायची इच्छा नव्हती किंवा मला त्याच्या संसारात पडायचंही नव्हतं. आणि म्हणूनच मी माझ्या मनाला येईल ते बोलले आणि असं सांगितलं की आपलं लग्न झालं आहे, जेणेकरून ते त्यांच्या संसारात सुखी राहावे आणि माझ्यापासून दूर राहावे. आणि सावलीचं ते बोलणं ऐकून व्यंकटेश म्हणतो की सावली, खरं तर ना माझ्या मनात आत्तापर्यंत अनेक प्रश्न होते, पण आता तू हे जे काही सांगितलं आहेस ना त्यामुळे मला सत्य परिस्थिती कळली आहे. आणि हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नको. खोटा का असे ना, पण मी नवरा म्हणून कायम तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील. तू फक्त मला सांग की आपल्या या खोट्या संसाराचा प्रयोग कधी आणि कुठे लावायचा, मी तयार असेल. आणि हे ऐकून सावली त्याचे मनापासून आभार मानते. पण त्यानंतर नेमका तिला येतो ओवीचा कॉल. त्यामुळे ती डोळे पुसते आणि अबीरला हाक मारते. अबीर धावतच तिथे येतो, विचारतो की काय गाय, काय झालं. ती म्हणते की हे घे फोन, ओवी कॉल करते. आणि काय रे, तुम्हा दोघांना करमत नाही का? तर अबीर हसतच म्हणतो, करमतं गाई, तिने ना मला हे विचारायला फोन केला असेल की तुझी बॅकपॅक झाली की नाही. आणि त्यावर मग सावलीही हसून हो म्हणते. ती आणि व्यंकटेश त्यांच्या त्यांच्या कामाला जातात. आणि मग अबीर हळूच बाजूला जाऊन ओवीशी बोलायला सुरुवात करतो. तो हसतच ओवीला विचारत असतो की काय ओवी मॅडम, आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय ना? आणि त्यावेळी ओवी म्हणते, हो अबीर, बाबा मला कॅम्पमध्ये सोडायला नक्की येणार आहे, पण मला हे कळत नाही की आपल्याला त्याला तिथेच कसं थांबवता येईल. आणि त्यावेळी अबीर म्हणतो, तू नको ग काळजी करू, तुझ्या बाबाने तिथेच थांबावं यासाठी माझ्याकडे दुसरा एक प्लॅन आहे. आणि हे ऐकून ओवी आनंदाने विचारते, कोणता प्लॅन? पण अबीर म्हणतो की ते मी तुला भेटून सांगेल. आणि त्यावर ओवीही हो म्हणत फोन ठेवून देते. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. ओवीला जाग येते, पण तितक्यात तिला अमृताचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे मग ही मुलगी पुन्हा झोपायचं नाटक करते आणि हे अमृताच्या बरोबर लक्षात येतं. मग ती हसतच ओवीला उठवते. तिला म्हणू लागते की तुला जायचंय ना आज कॅम्पला, चल बरं पटकन तयार हो, मी तुझी बाकीची सगळी तयारी केली. आणि हे ऐकून ओवी विचारते, काय काकू, तू सगळी तयारी केली? अमृता म्हणते, हो, आता तू पटकन आंघोळ वगैरे करून घे, तोपर्यंत सारंगही घरी येईल. तर ओवी विचारते, बाबा कुठे गेलाय? अमृता तिला सांगते की अगं तो ना त्याच्या एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय, कदाचित त्यामुळे आज बबलू काकाच तुला कॅम्पमध्ये सोडवेल. आणि हे ऐकून ओवी खूप चिडते, म्हणू लागते की नाही, मला ना फक्त माझा बाबा हवाय. अमृता तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण ही मुलगी ऐकत नाही. ती रडतच बाथरूममध्ये जाते आणि अमृता काळजीपोटी बाहेर. त्यानंतर ओवी तयार होऊन बाहेर येते, पण आता बाबा खरंच आपल्याला सोडवायला येईल की नाही याची तिला काळजी वाटत असते. तर दुसरीकडे ही जी मोनिका असते ती त्या खंड्याला कॉल करते. तो विचारतो की बोला मॅडम, काय काम आहे? आणि मग मोनिका त्याला सांगते की हे बघ, मी तुला एक लोकेशन पाठवलं आहे, तिथे ना आता एक कॅम्प होणार आहे, तू सुद्धा तिकडे जायचं. त्या कॅम्पमध्ये असणार आहे ती सावली, तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं. त्याचसोबत मी तुला एका लहान मुलीचा म्हणजेच त्या ओवीचाही फोटो पाठवला आहे, तू त्याही मुलीवर बारीक लक्ष ठेवायचं आणि योग्य संधी मिळताच तिला तेथून उचलायचं, कारण ती माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. आणि त्यावर मग तो खंड्याही हो म्हणतो आणि त्या लोकेशनकडे जायला निघतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सावली आणि व्यंकटेशची क्लासमधील सगळ्या मुलांना घेऊन कॅम्पच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आणि तिथे आल्यानंतर मुलं खूपच खुश होतात आणि दंगामस्ती करायला सुरुवात करतात. पण त्यामुळे सावली आणि व्यंकटेशची मात्र काळजीत पडतात. आता या सगळ्या मुलांना 3 दिवस कसं सांभाळायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलेला असतो. आणि मग सावली सगळ्या मुलांना काही सूचना देते आणि त्यांना लवकरात लवकर फ्रेश होऊन पुन्हा ग्राउंडवर यायला सांगते. पण त्यावेळी ओवी आणि अबीर मात्र बाजूला जाऊन बसलेले असतात, कारण सारंग ओवीला सोडायला काही कॅम्पमध्ये आलेलाच नसतो. नेहमीप्रमाणे तिला बबलूनेच सोडवलेलं असतं आणि त्यामुळे तिचा आणि अबीरचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. आणि म्हणून हे दोघेजण बिचारे खूप काळजीत असतात. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सावली आणि व्यंकटेशची एकमेकांशी बोलत असतात. मुलांना कसं सांभाळायचं, काय काय करायचं, ह्याच सगळ्या विषयांवर त्यांची चर्चा सुरू असते. आणि तोपर्यंत तो खंड्यासुद्धा तिथे येऊन पोहोचलेला असतो आणि अगदी लपत छपत सावलीवर बारीक लक्ष ठेवत असतो. दुसरीकडे ती जी शुभ्रा असते, तिला ओवीसोबत कॅम्पला जाता आलेलं नसतं, म्हणून ती खूप चिडचिड करत असते, रडत असते आणि मोनिका तिची समजूत काढत असते. त्यानंतर तो खंड्या मोनिकाला कॉल करतो आणि तिला हे सांगतो की मॅडम, मी त्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि ती सावली इथे माझ्या समोरच आहे आणि ती छोटी मुलगीसुद्धा. तर मोनिका म्हणते की ठीक आहे, मग तू त्या दोघींवर अगदी बारीक लक्ष ठेव, जोपर्यंत मी ऑर्डर देत नाही तोपर्यंत काही करायला जाऊ नको. आणि त्यावर तो खंड्या हो म्हणत फोन ठेवून देतो. तर इकडे ही जी शुभ्रा असते ती मोनिकालाच विचारू लागते की काय गं, कोणावर लक्ष ठेवायला सांगत होतीस तू, काय चाललंय तुझं? तर मोनिका म्हणते, सासूबाई तुम्ही ना जरा शांत बसा, उगाच मला प्रश्न विचारू नका. पण ही छोटीशी शुभ्रा ऐकत नाही, ती मोनिकाला अगदी सळो की पळो करून सोडते.
पण मोनिका कशीबशी स्वतःची त्या शुभ्राच्या तावडीतून सुटका करून घेते आणि मग तिला ती नाश्त्यासाठी बाहेर पाठवते. इकडे हा खंड्या मात्र चिडून म्हणत असतो की ही मोनिका ना खूप घाबरट आहे. हिने मला फक्त त्या ओवीला किडनॅप करायला सांगितलंय, पण आज मी या सावलीला सुद्धा संपवणार. 8 वर्षांपूर्वीचा हिशोब मी चुकता करणार म्हणजे ते राजकुमार साहेब खुश होतील आणि मला या मोनिकाचं पुन्हा ऐकावं लागणार नाही. तर दुसरीकडे सारंग अजूनही घरी आलेला नसतो, म्हणून बबलू आणि अमृता थोडी काळजीत असतात. त्यानंतर मग अमृता पुन्हा एकदा सावलीचा विषय काढते आणि बबलूला विचारू लागते की तुला काय वाटतं, खरंच सावलीने दुसरं लग्न केलं असेल का रे? आणि त्यावेळी बबलू म्हणतो, हो ग वहिनी, सावली वहिनीने ना खरंच दुसरं लग्न केलं आहे आणि आता तर काय तिला एक मुलगासुद्धा आहे. पण अमृताच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरू असतात आणि ती फायनली बबलूला म्हणते की बबलू, मला असं वाटते की ज्याप्रमाणे सारंग खोटं बोलतोय, सुशिलाला त्याची बायको म्हणून सावलीसमोर घेऊन जातोय ना, त्याचप्रमाणे कदाचित सावलीसुद्धा खोटं बोलत असेल. सारंगला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी ती मुद्दाम व्यंकटेशला तिचा नवरा म्हणत असेल. आणि त्यावेळी अमृताचं हे बोलणं बबलूला सुद्धा पटतं. पण तितक्यात तिथे येतो सारंग आणि तो अमृताला म्हणू लागतो की वहिनी, तू प्लीज त्या ओवीच्या टीचरला म्हणजे सावलीला कॉल कर ना गं, मला ओवीसोबत बोलायचं आहे. आणि त्यावर अमृता म्हणते की हो ठीक आहे, पण मी ओवीच्या टीचरला नाही तर माझ्या सावलीला फोन करणार आहे. आणि त्यावर सारंगही मांडो लावत हो म्हणतो. तर दुसरीकडे कॅम्पमधील मुलं लपाछपी खेळत असतात आणि त्यावेळी ही जी ओवी असते ती जरा दूर एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपते आणि हे सगळं काही तो खंड्या बघत असतो. आणि ओवी एकटीच बाजूला गेली हे पाहून तो खूपच खुश होतो आणि तेथूनच तिला उचलायचं ठरवतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.